राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहनजी भागवत जे आहेत ते आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। सोलापूरमध्ये उद्योगवर्धिनी या संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आज या ठिकाणी सोलापूरमध्ये येत आहेत। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून मोहन भागवत जे आहेत ते सोलापूर दौऱ्यावरती आहेत आणि आज उद्योगवर्धिनी या महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या 21व्या वर्षाच्या पदार्पणानिमित्त जे आहे ते आज सोलापूर दौऱ्यावर येत आहेत। खरं तर उद्योगवर्धिनी ही गेल्या 21 वर्षांपासून जे आहे ती सोलापूरमध्ये कार्यरत आहे। महिलांना रोजगार देणं, त्यांना सक्षम बनवणं आणि या माध्यमातून या ठिकाणी महिलांचं बळकटीकरण करण्याच्या या संपूर्ण उपक्रम जो आहे तो या उद्योगवर्धिनी संस्थेच्या माध्यमातून पार पडत असतो आणि याच महिलांच्या यशोगाथा जाणून घेण्यासाठी मोहन भागवत आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत आणि आपण पाहतोय सोलापुरात चोख असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेला आहे। खरं तर अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाकडून अधिकची काळजी, अधिकची सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी घेतली जात आहे आणि याचाच भाग म्हणून जे आहे ते या ठिकाणी चोख असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण हुतात्मा स्मृती मंदिरच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट जी आहे ती तपासून आत सोडली जाते आणि विशेष निमंत्रितांनाच या कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय खरं तर या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजातील वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते आता ताब्यात घेतलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीची ही सर्व खबरदारी जी आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 2006 साली या ठिकाणी तत्कालीन सरसंघचालक के सुदर्शनजी जे या सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांच्यावर चप्पल फेकीचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडलेला होता। त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आता पोलीस प्रशासनाकडून अधिकची काळजी जी आहे ती घेण्यात येते। त्याचबरोबरीनं प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती हा संपूर्ण कडक असा चोख बंदोबस्त या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये त्याचबरोबरीनं कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आले आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।